नाशिक मनसेमधल्या वेगवान घडामोडीनंतर मनसे गटनेत्यांनी पावलं उचलायला सुरुवात केली। नाशिक महापालिकेतल्या मनसेच्या सर्व नगरसेवकांची मनसे गटनेते अशोक सातभाई यांनी बैठक घेतली। त्यानंतर आपण पक्षासोबतच असल्याचा निर्वाळा मनसेच्या सर्व नगरसेवकांनी दिला। तर मनसे फुटणार नसल्याचा दावा गटनेते सातभाई यांनी केलाय। या संबंधी सातभाई यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी। भाजपने सत्ता मिळाल्यानंतर तातडीने स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा हातात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आणि याचमुळे वसंत गीते यांचं राजीनामा नाट्य हे जोरात चर्चेत सुरू झालेलं आहे। वसंत गीते यांनी आपल्या प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा जरी दिला असला तरी त्यांचं नाराजी नाट्य हे राजीनामा नाट्यात प्रवेश करून भाजपमध्ये ते प्रवेश करताय अशा प्रकारची जोरदार चर्चा सुरू होते। अशोक सातभाई, आपण गटनेते आहात मनसेचे, काय सांगाल? भाजपत जाणार ही थोड्याच वेळात तुम्हाला किंवा थोड्या दिवसात कळेल की ही एक अफवा होती। वसंत गीते हे जिल्ह्याचे नेते आहेत। त्यांनी महाराष्ट्र निर्माणासाठी मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे। त्यांनी जिल्हाभर मनसे वाढवली। ज्या माणसाने पक्ष वाढवला, ज्या माणसाने पक्ष मोठा केला, तो माणूस पक्षावर कधी नाराज नव्हता। हे सगळं तुम्ही जे सांगतायत अशोक भाऊ की मनसे खऱ्या अर्थानं त्यांनीच वाढवली, मनसे त्यांचंच अपत्य आहे, जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं मनसेला खरा जनाधार मिळवून देण्यामध्ये त्यांची भूमिका सगळ्यात महत्त्वाची होती, ही तुम्ही त्यांच्या भूमिकेची सारवासारव करताय का तुमच्या मनातलं बोलताय का खरं जे चित्र आहे ते कुठेतरी नाकारण्याचा प्रयत्न करताय का तुम्हाला कुठेतरी आशा आहे की असं काही होऊ शकत नाही? असं नक्कीच होणार नाही। वसंत गीते मनसेत राहतील, मनसेचं काम करतील। त्यांनी या ठिकाणी सांगितलं की मी फक्त पदाचा राजीनामा दिला आहे, मी तुमच्यासोबत या पक्षाचं या शहरामध्ये जोमाने पुन्हा एकदा काम करेल आणि पक्ष उभारण्यासाठी ज्याप्रमाणे मागचे 7 वर्ष त्यांनी घालवले ते यापुढे तुम्ही सांगतायत, हा दावा करतात, चांगली गोष्ट आहे। पण भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आता थेट प्रसारमाध्यमांसमोर येऊन सुद्धा हे मान्य करतात की वसंत गीते यांनी आम्हाला संपर्कात केला आहे आणि ते आमच्या संपर्कात आहे आणि प्रदेशाकडे त्यांचा प्रस्ताव सुद्धा आम्ही पाठवला आहे। 122 123 आमदार त्यांचे निवडून आल्यानंतर ते अतिशय मोठ्या प्रमाणात हवेत आहे आणि ते अशा प्रकारच्या वल्गना जर करत असतील, नक्कीच महाराष्ट्रातली जनता त्यांना काही दिवसांनी त्यांची परत एकदा जागा दाखवून देईल। महाराष्ट्रातली जनता त्यांना काय दाखवेल हा नंतरचा भाग झाला, पण महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपने तुमच्यावर असलेली जी युती होती महापालिकेतली ती सुद्धा तोडली आणि आता वसंत गीतेही परत तिकडे येत आहे। त्यांना मानणारा मोठा गट नगरसेवकांचा ते जातोय। शेवटी महापालिकेवर सत्ता कोणाची आणि महापालिकेची सत्ता ताब्यात मिळवण्यासाठीच हे राजकारण भाजप करत आहे का, असं तुमचं म्हणणं आहे? भारतीय जनता पार्टी किती स्वार्थी आहे हे महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलंच, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलंच की भारतीय जनता पार्टीला स्वतःच्या जीवावरती पक्ष उभा करायचा आहे, त्यामुळे कोणाचाही बळी या ठिकाणी द्यायला तयार आहेत आणि याचमुळे वसंत गीतेंचा ते बळी घेतं असं तुम्हाला म्हणायचं आहे का? वसंत गीते एक धुरंधर नेता आहे, ज्या माणसाने आपली हयात शिवसेना आणि मनसेमध्ये घालवली। वसंत गीते धुरंधर नेता आहे, मग मनसेने इथला गमावलेला जनाधार बघून भाजप मनसेचा बळी घेत आहे का, असं तुम्हाला म्हणायचं आहे? अजिबात असं होणार नाही। आम्ही सगळ्यांच्या ताकदीने पुन्हा या शहरामध्ये राजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचं काम मोठ्या जोमाने उभं करू आणि आपल्याला नक्कीच हे चित्र लवकरच बघायला मिळेल। अशोक सातभाई, मनसेचे गटनेता ठामपणे म्हणतात की ही भाजपची तोडफोड करण्याची वृत्ती आहे। जोरदार तोंडसुख त्यांनी भाजपवर घेतलेलं आहे। महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपचा चेहरा दिसून आला होता आणि आता सुद्धा या घडामोडीच्या मागे भाजपच आहे। एकंदरीत भाजपवर राग व्यक्त करताना वसंत गीते यांची पाठराखण करण्याचा प्रयत्नच अशोक सातभाई यांच्याशी बोलताना जाणून आलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट किरण गुडूसह प्रशांत बाग, जय महाराष्ट्र, नाशिक।